थेट जाऊयात. मतपेटीतून दिसेल असं तुम्हाला वाटतं? पैसे वाचले दिसतंय आणि ठिकठिकाणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून त्याची माहिती आली. काही लोकांनी त्याचे फोटो काढले, व्हिडिओ काढले. इलेक्शन कमिशनचे सुद्धा वाचवले. आजपर्यंत त्या मतदारसंघात पैसे वाचत ही कल्पना कधी नव्हती. ती आम्ही हल्लीच पाहिली, पहिल्यांदाच पाहिली. हे नवीन कल्चर राजकारणात येते त्याचा विचार करावा लागेल नंतर शांतपणे. इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही. इंडिया आघाडी जर जिंकली तर दरवर्षी नवीन पंतप्रधान पाहायला मिळेल. असं सरकार कसं चालेल असं अमित शहा म्हणतात. की अमित शहा हे सांगतात त्याला काय अर्थ नाही. अमित शहाने अथवावर त्यांच्या स्वतःची मोरारजीभाई देसाई प्रधानमंत्री झाले त्यावेळी काही त्यांचं नाव पूर्ण केलेलं नसतं. त्याचा निर्णय घेतला. साहेब, इंडियन एक्सप्रेसला आपण जी मुलाखत दिली प्रादेशिक पक्षाच्या बाबतीत, नेमकं आपल्या मनात काय भावना होतं? कारण का लोकांमध्ये इतका संभ्रम होत चाललेला आहे की प्रादेशिक पक्ष हे लोकसभेच्या निकालानंतर विलीन होतील. नेमकं काय संसदेत असं नाही. कसं आहे, काँग्रेस पक्षाच्या विचाराचा जवळ असलेले काही पक्ष आहेत. उदाहरणार्थ आमचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्थापन झाल्यापासून आजपर्यंत एकत्र काम करतात. आयडिओलॉजी गांधी नेहरूंची ते जिचा आयडिओलॉजी आणि अनेक वर्षाचा अनुभव एकत्र काम करण्याचा हळूहळू त्याच्यामध्ये आपण अधिक एकत्रित काम करावं अशा प्रकारची भावना वाढली तर आश्चर्य नाही. गुजरातमध्ये बूथ कॅप्चर करून तिथं मतदान करण्यात आलं असल्याची माहिती समोर येते आहे. काय सांगा? असं आहे की भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या हातात जिथे राज्य ते त्यांचे शक्तीस्थाने त्या ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी त्या अनेक ठिकाणून आलेल्या आहेत. महाराष्ट्रात सुद्धा आलेल्या आहेत. निवडणूक आयोगाने त्याची नोंद घ्यावी. साहेब, भाजपसोबत जायचा आमच्या पक्षाचा निर्णय झालेला नव्हता असं तुम्ही एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलू म्हटलं. नक्की काय विषय आहे? तर प्रश्नच नाही. काही झालं तर आम्ही गांधी नेहरूचा विचार आणि भाजपचा विचार त्याच्यात काही सामील नाही. अगोदर तसा निर्णय घेतलेला होता, तशी तुम्ही दिल्लीलाही गेलेला होता. 6 बैठका आणि ह्याला मी स्वतः आहे. आमच्यातले काही सहकारी त्या वर्षाचे होते. जे अनेकदा सांगितलं त्यांनी चर्चा करायची तरी करा. प्रश्न निर्णय शेवटी पक्ष घेईल आणि तो पक्षाचा निर्णय ते म्हणतात त्याप्रमाणे नव्हता. स्टेटमेंट पूर्वीपासून मी जवळून पाहिलेली आहेत आणि त्यांनी नेहमी काय बोलावं काय भूमिका घ्यावी हे स्वतः ते ठरवतात आणि बऱ्याच वेळा संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी ते अशा गोष्टी बोलत असतात. उद्धव ठाकरेंच्या बद्दल तुम्ही जे स्टेटमेंट दिलं त्यावर ते बोलतात काय की त्यांच्या पक्ष विलिनीकरणाचा जो काय बोलला शिवसेना पक्ष विलिनीकरणाच्या संदर्भात तुम्ही एका मुलाखतीमध्ये बोलला होता. अजिबात नाही. शिवसेना ही स्वतंत्र संघटना आहे. ते सरकारी म्हणून काम करतात पण त्यांनी अस्तित्व त्यांचं स्वतंत्र आहे. आरोप केलाय त्या कालच्या स्टेटमेंटच्या अनुषंगानं की शिवसेनेचं पण काँग्रेसीकरण झालेलंच आहे त्यामुळे ते काँग्रेसमध्ये विलीन होतील. साहेब, अडाणी आणि अंबानी काळा पैसा काँग्रेसला दिलाय असं नरेंद्र मोदींनी स्टेटमेंट केले, त्याबद्दल काय आपलं? म्हणजे आतापर्यंत अदानी अंबानी हे कुणाचे दोस्त आहेत म्हणून देशात चर्चा. आता एकदम उलट ज्यांच्याबद्दल तक्रार होती चर्चा होत होती तेच हे काँग्रेसवर दाखल लागले. सुटकी वाजवून बारामतीमध्ये अशा स्टाईलनं सुटकी म्हणण्यापेक्षा साहेब दादा बोलताना असं म्हणाले की मी साहेबांचा मुलगा असतो तो मला संधी मिळाली असती. त्याला जोडूनच देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की अजितदादांचे हे लक्षात आलंय की पक्ष त्यांना मिळणार नाही त्यावेळेस अजितदादांनी हा निर्णय घेतला. साहेब, अजितदादांच्या बोलण्यात 1-2 दिवसात इतका ड्रास्टिक फरक झालेला दिसतोय. काल त्यांनी शिरूरच्या सभेमध्ये असं म्हटलं की शरद पवार आमचे नेते आहेत. इतक्या 15 दिवसाच्या प्रचारामध्ये दादांकडनं असं वाक्य कधी चालू नव्हतं पण काल बदल झालेला दिसतोय. काय सांगाल त्याबाबतीत?
त्यांनाच विचारणार ना, मी काय सांगणार. पण त्यांनी पुन्हा नेता तुम्हाला म्हणायला लागले, आता पण म्हणत नव्हते. तर तुमची काळजी त्यांना जास्त जास्त वाटायला लागली आता. त्यांना विचार असं तुमच्या काळजीपुढे ते म्हणतात की जवळच्या लोकांनी त्यांना जास्त दगदग देऊ नये, त्यांना त्रास देऊ नये. मला कुणी त्रास देत नाही. जवळचे लोक प्रेमानं माझ्यावर वागतात आणि आम्हा सगळ्यांचं काम करायला पाहिजे ते कष्ट घेण्याची त्यांची तयारी आहे. साहेब 1980 पासून शरद पवारांनी मराठा समाजाला फसवलंय, आंदोलन आणि चळवळी मोडीत काढण्याचं काम केलं असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. ठीक आहे, त्यांना तसं विचार. साहेब मला काही या चळवळीचा त्यांचा काही संबंध नाही, त्यामुळे त्यांच्या प्रश्नाला मी उत्तर देणं किंवा भाष्य करणं आवश्यक. राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल अशी तुम्ही काल बोलला, काय मुहूर्त मी असं बोललेलं नाही. मी असं म्हणलं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष जवळपास 2001 पासून आजपर्यंत एकत्र काम करतं. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दोघे एकत्र होते. मागच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा एकत्र काम केलं आणि एकत्र निवडणुका लढल्या, आत्ता लढल्या. यावेळी सुद्धा असे अनेक मतदारसंघाचे आहेत की जिथे काँग्रेसचा उमेदवार होता, राष्ट्रवादीचे सरकारी कार्यक्रम. काँग्रेस जिथे राष्ट्रवादीचा होता तिथं काँग्रेस सरकारी करत होती. आणि विचारधारा एक असल्यामुळं एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे हे दोघांनाही फसल्यामुळे त्या पद्धतीने काम करतात. सातारचा काय रिपोर्ट आहे, लीड किती मिळेल सातारचं? साहेब काल लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी एक NIA कोर्टात दावा दाखल केलाय की ऑगस्ट 2008 मध्ये मालेगाव बॉम्बस्फोटाच्या एक महिन्याआधी तत्कालीन राष्ट्रवादीचे काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी अलिबागमध्ये एका सभा घेतली होती. त्या सभेमध्ये केवळ इस्लामिक दहशतवादी नाहीत तर हिंदू दहशतवादी आहेत असे विधान केले होते. त्यावेळी हिंदू दहशतवादाचा हा शब्द पहिल्यांदाच वापरला गेला. या विधानानंतर लगेच 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये स्फोटाची दुर्घटना घडली होती. महाराष्ट्रात आतापर्यंत 3 टप्पे झाले. पहिल्या टप्प्यात कमी मतदान झालं, दुसऱ्या टप्प्यात मतदान कमी झालं, तिसऱ्या टप्प्यात मतदान झालं. कसं बघता? हे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान हे मोदींना अस्वस्थ करणार आहे असं दिसतं. कारण पहिल्या आणि दुसऱ्या झाल्याच्या नंतर मोदींनी आपला स्ट्रोक बदलला. त्यांनी मुस्लिम समाजाचा डायरेक्ट उल्लेख ओफनी केला आणि ओफना करून त्यांना आता हा धर्मांतरवादी विचार घेऊनच काही बदल होईल अशा प्रकारची सरकार त्यांच्या मनात असावी हे त्याच्यामध्ये दिसते. जसे जसे सफे जातील तसं तसं त्यांचं स्थान हे संकटात जातं अशा प्रकारची भावना त्यांच्या पक्षाच्या सरकारच्यात असावी असं ऑब्झर्वेशन माझं आहे. साहेब, आज इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटतंय. पहिल्या टप्प्यात जे मतदान झालं त्याची सुरुवातीला टक्केवारी कमी दाखवण्यात आली आणि 2 दिवसानंतर अचानक टक्केवारी वाढली. याच्या मागचं नेमकं गुपित काय आहे किंवा यंत्रणेमध्ये मला माहिती नाही. शिष्टमंडळ भेटतंय हे तुमच्याकडून न्यायचं, पण दिल्लीमध्ये बसून निकाल घेतला असेल त्यांच्याकडे काहीतरी माहिती आली त्याशिवाय ते भेटतात नाही. सर, महाराष्ट्राचं चित्र आता ह्या सगळ्या 3 टप्प्यानंतर तुमच्या नजरेतनं तुम्ही काय बघताय? महाराष्ट्राचं चित्र काय असेल? मला असं दिसतंय मागच्या निवडणुकीला 5 वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळाली, बरोबर, आम्हाला 4 जागा मिळाल्या, 1 ते मुस्लिम लीगला मिळाली, हे समजेल एकंदर 6 जागा विरोधी पक्षाला मिळाल्या. आता असं दिसतंय की आम्हा लोकांची संख्या ही 30 ते 35 त्याच्या आसपास जाण्याची शक्यता नाही. लोकांना बदल पाहिजे आणि लोक काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या विचाराला त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या त्यांच्या संघटनेला लोकांचं समर्थन मिळेल
असा चेंज होईल. साहेब 17 तारखेला मुंबईमध्ये राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे वेगळं कॉम्बिनेशन एकत्र शिवाजी पार्कवर येत आहे, खास मुंबईच्या जागांसाठी. त्यामुळे मुंबईच्या जनतेवरती, विचारधारेवरती काय परिणाम होईल का असं वाटतं आपल्याला? बघूया आता काय होतं. बरं, त्याच्यामध्ये मोदी साहेब त्यांच्यावर जात आहेत. त्याचा मोदी साहेबांना कुणाची परिस्थितीची मदत हवी. हा आत्मविश्वास त्यांचा कुठे गेलेला आहे हे याच्यातच स्पष्ट. राज ठाकरेंची मदत घेतात मोदी साहेब असं सर थोडक्यात. सर साहेब, पवार साहेबांना जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते स्वतः निर्णय घेतात आणि इतर सहकार्यांना सांगतात असं दाखवतात की आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला. अशा प्रकारची काही अजितदादांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत केली. ठीक आहे. आता तुम्ही तुमचा पक्ष चालू नवीन दुसऱ्याच्या याच्यात तसंच करूया. साहेब, काल सुप्रियाताईंचा जल्लोष करण्यात आला. म्हणजे उत्तर तर मिळत देत झाला. सुप्रियाताई ज्यावेळेस पुण्यात आल्या त्यावेळेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवले, ताईंनी पेढे वाटले. जे हा कॉन्फिडन्स आलेला आहे की बारामतीमध्ये सुप्रियाताई निवडून येतात. असं काय ते म्हणजे व्हिडिओ आहेत सगळे. बोललेच का हा? तुझे असं बोलले? नाही, कार्यकर्त्यांमधला कॉन्फिडन्स आहे की ताई निवडून येतात सुप्रियाताई. कार्यकर्त्यांना वाटत असेल तर आनंद आहे. थँक्यू सर, थँक्यू. तर आमची विचारधारा एकच आहे. काँग्रेस आणि एनसीपी एकत्र काम करत आहोत. आमची विचारधारा एक असल्याचं शरद पवार यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलंय.